आणि यानंतर आपण बातम्यांचा धावता आढावा घेणार आहोत। विलीनीकरणावरून जो काही गदारोळ सध्या सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला। 14 नोव्हेंबरला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याचा दावा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीतील इनसाइड बातमी टीव्ही 9च्या हाती। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद, राज्याची सूत्र अजित पवारांना देण्याचं ठरलेलं। कोल्हे प्रदेश अध्यक्ष, जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवारांना राज्य मंत्रिपद देण्याचा निर्णय झालेला, अशी सूत्रांची माहिती। विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहित असणार? शरद पवारांचा अनौपचारिक चर्चेदरम्यान सवाल। अजित पवारांनी आपल्याशी अशी कुठलीच चर्चा केलेली नाही। फडणवीसांच्या दाव्याला, राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दाव्याला शरद पवारांचं उत्तर। दादांना स्वगृही जायचं असेल तर फडणवीसांसोबत चर्चा करण्याची काय गरज? फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही, राऊतांचं हे वक्तव्य समोर। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल। आम्ही भाजपसोबत सत्तेत असल्यानं त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल, छगन भुजबळ यांचं हे मत। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी स्थानिक निवडणुका एकाच चिन्हावर लढणं गरजेचं, असं अजित पवार म्हणालेले। हसन मुश्रीफांचं हे मोठं विधान। मात्र आता भाजपचंही मत विचारात घेणं गरजेचं, अशी प्रतिक्रिया समोर। राज्याच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत मित्रपक्ष म्हणून भाजपच आम्हाला सहकार्य। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तटकरेंचा हा सवाल। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासंदर्भात झालेल्या चर्चांमध्ये साक्षीदार अजित पवारांनी विलीनीकरणाला मान्यता दिलेली, राजेंद्र शिंगणे यांचा हा दावा। विलीनीकरणाबाबत कुठे बैठका झाल्या, काय ठरलं ते सांगणार, दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे बोलणार, अनिल देशमुख यांची ही प्रतिक्रिया। तर रोहित पवार 9 तारखेला पत्रकार परिषद घेतील। पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत रोहित पवार खुलासे करणार।